नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत। प्रकरणाचे नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण खूप मोठे आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आज आपण या प्रकरणाचा काही भाग अभ्यासणार आहोत। त्यापैकी अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, स्थानांतरण व भाषांतरण, उत्क्रांती एवढाच अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या ठिकाणी थोडे आठवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्ही इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला आहे, तरीही आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे पाहूया। पहिला प्रश्न काय आहे, तर सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? तर सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म गुणसूत्रे वाहून नेतात, म्हणजे या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे गुणसूत्रे। दुसरा प्रश्न आहे, आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही अभ्यासले आहे, याला अनुवंशिकता असे म्हणतात। तिसरा प्रश्न आहे, डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? तर डीएनएचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे, डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड। तर या डीएनएचा रेणू न्यूक्लियोटाइड या घटकांपासून बनलेला असतो। चला तर मग पाहूया, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे काय? यालाच हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस असे इंग्लिशमध्ये म्हणतात। आता अनुवंशिकता म्हणजे काय? तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता। पहा, एखाद्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल असे म्हटले जाते की तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो किंवा आजोबांसारखा दिसतो, आजीसारखा दिसतो। असे का म्हणतात? तर आजी आजोबांची किंवा आई वडिलांची लक्षणे या जनुकांद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालेले असतात आणि यालाच अनुवंशिकता असे म्हटले जाते। पहा, अनुवंशिकता म्हणजे काय आपण पुन्हा एकदा पाहूया। एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता। विद्यार्थी मित्रांनो, या अनुवंशिकतेचा इतिहास काय आहे ते आपण पाहूया। तर आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला। त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन केले आणि अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। म्हणजेच अनुवंशिकता या गुणधर्माचा पहिल्यांदा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ ग्रेगर जोहान मेंडेल। तर 1901 साली काय झालं, ह्युगो द रीस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांतामुळे अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव समजण्यासाठी मदत झाली। यातूनच 1902 साली वॉल्टर सटन यांनी काय केले, तर नाकतोड्याच्या पेशींचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले, नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपामध्ये आहेत। यापूर्वी म्हणजेच वॉल्टर सटन यांनी 1902 साली जे संशोधन केले त्यापूर्वी गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे कोणालाच माहीत नव्हते। म्हणजे सजीवाच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात आढळतात हे शोधून काढणारा पहिला शास्त्रज्ञ
वॉल्टर सटन. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे आपण आत्ताच पाहिले. तुम्ही इयत्ता 9वी मध्ये ते अभ्यासलेले आहे. पण हे संशोधन झाल्यामुळे काय झाले तर अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले. यातूनच 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, त्याचबरोबर मॅकमिलन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉय या तिघांनी मिळून काय केले तर विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवांशिक सामग्री असते हे सिद्ध केले. म्हणजे काय तर विषाणू सोडून बाकी सर्व सजीवांमध्ये अनुवांशिक सामग्री कोणती आहे तर DNA. पहा, 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. तुमच्या लक्षात आले का? फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड यांनी अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे काय झाले तर DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. कारण DNA रेणूमध्ये अनेक जनुकीय संकेत असतात. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित झाले. मग या DNA तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो तर अनुवांशिक विकृतींचे निदान करण्यासाठी, त्या विकृती होऊ नयेत म्हणून त्याला प्रतिबंध करण्यासाठी, किंवा जर विकृती झाल्यास तर त्याला उपचार करण्यासाठी, त्याचबरोबर प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवंशिकीचा उपयोग होतो. तुमच्या लक्षात आले का? आपण काय काय पाहिले तर अनुवंशिकता म्हणजे काय? एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता. आता आपण प्रतिलेखन म्हणजे काय ते अभ्यासूया. प्रतिलेखनलाच इंग्रजीमध्ये ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. पहा, DNA मध्ये जनुके असतात आणि ही जनुके काय करतात तर RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्ये यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचे देखील ती काम करतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. पहा, DNA मध्ये जनुके असतात. ही जनुके काय करतात तर RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात आणि शरीराच्या रचना आणि कार्यावर नियंत्रण ठेवतात. तर जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. योग्य प्रथिनांची निर्मिती वेळोवेळी शरीरासाठी आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. तुमच्या लक्षात आले असेलच, शरीराला ज्या प्रथिनांची आवश्यकता असते त्या प्रथिनांची निर्मिती कोण करते तर DNA मुळे RNAच्या माध्यमातून त्या प्रथिनांची निर्मिती होते आणि या प्रक्रियेलाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. मग सेंट्रल डोग्मा म्हणजे काय तर शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते आणि यालाच काय म्हटले जाते सेंट्रल डोग्मा. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. आता mRNA म्हणजे काय तर मेसेंजर RNA. पहा, DNA वरील जी जनुकांची साखळी आहे त्या साखळीनुसार मेसेंजर RNAची निर्मिती होते. ही होत असताना काय होतं तर DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचाच वापर या कामासाठी केला जातो. तयार होणाऱ्या mRNA म्हणजेच मेसेंजर RNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा एक धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो.
ते आपण पुढे आकृतीमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर DNA-तील थायमिनऐवजी mRNA-मध्ये युरॅसिल असतो आणि RNA तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन किंवा ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. मग प्रतिलेखन म्हणजे काय? तर DNA-मुळे RNA तयार करण्याची किंवा मेसेंजर RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात किंवा त्यालाच ट्रान्स्क्रिप्शन असेही इंग्रजीमध्ये म्हटले जाते. पहा, या ठिकाणी प्रतिलेखनाची आकृती दिलेली आहे. तिचे निरीक्षण करा, म्हणजे प्रतिलेखन म्हणजे काय तुम्हाला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, DNA-मध्ये हे पहा, या ठिकाणी 2 धागे दिसत आहेत. हा वरती एक हा धागा आहे आणि हा दुसरा धागा. तर DNA-च्या मदतीने जेव्हा RNA तयार होतो त्यावेळी या 2 धाग्यापैकी एकाच धाग्याचा उपयोग होतो. पहा, या ठिकाणी RNA न्यूक्लियोटाइड पण दाखवलेले आहेत. या ठिकाणी ते जोडीजोडीने तुम्हाला हे पहा, या ठिकाणी जोडीजोडीने दिसत आहेत. तर त्यांचा एक विशिष्ट क्रम आहे. तर DNA-च्या मदतीने जेव्हा RNA तयार होतो, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं? प्रतिलेखन किंवा ट्रान्स्क्रिप्शन. आता पेशी केंद्रकात तयार झालेला जो mRNA आहे, तो mRNA काय करतो? तर पेशी द्रव्यात येतो. पहा, पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला mRNA म्हणजेच मेसेंजर RNA पेशी द्रव्यात येतो. तो येताना DNA-वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. DNA-वरती जे सांकेतिक संदेश असतात ते सांकेतिक संदेश घेऊन mRNA कुठे येतो? पेशी द्रव्यामध्ये येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. आता अमिनो आम्लांकरिता असलेला हा जो संकेत आहे, तो संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो आणि हा जो 3 न्यूक्लियोटाइडचा जो संच आहे, त्या संचालाच काय म्हटलं जातं? तर ट्रिप्लेट कोडॉन. पहा, पुन्हा एकदा ऐका. पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला mRNA काय करतो? तर पेशी द्रव्यात येतो. तो येताना काय करतो? तर DNA-वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. आता अमिनो आम्लाकरिता असलेले जे संकेत आहेत, ते संकेत कसे असतात? तर 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतात आणि ते 3 असतात, म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? ट्रिप्लेट कोडॉन. पहा, आता आपण भाषांतरण व स्थानांतरण पाहणार आहोत. तर प्रथम आपण भाषांतरण म्हणजे काय ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी जी 20 अमिनो आम्ले आहेत, एकूण 20 अमिनो आम्ले आहेत, या 20च्या 20 अमिनो आम्लांचे कोडॉन शोधण्याचे कामगिरी किंवा भूमिका एकट्याने पार पाडली. आपल्या भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी त्यांना 1968मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला. लक्षात आले का? एकूण अमिनो आम्ले किती आहेत? 20. या 20च्या 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली? तर भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी, आणि त्या कामगिरीसाठीच त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. पहा, प्रत्येक मेसेंजर RNA हा हजारो कोडॉनचा तयार झालेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. आता tRNA म्हणजे काय? तर ट्रान्सफर RNA. बघा, तुमच्या लक्षात आले का? mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. या ठिकाणी पहा, हा जो mRNA आहे तो mRNA हजारो कोडॉनचा बनलेला असतो. या ठिकाणी या तिघांचे जे गट दिसत आहेत ते गट म्हणजेच काय आहेत? ट्रिप्लेट कोडॉन. तर हा जो हजारो कोडॉनचा बनलेला जो mRNA आहे, त्यावरील संदेशानुसार तो प्रथिने तयार करण्यासाठी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम करतो. आणि अमिनो आम्ल पुरवण्याचे काम कोण करतं? तर tRNA म्हणजेच
ट्रान्सफर आर एन ए. त्याकरिता mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNAवर असतो. पहा तुमच्या लक्षात आले का? हा जो mRNA आहे याच्यावरती जो कोडॉन आहे त्याला पूरक असणारा अँटीकोडॉन कुठे आहे तर tRNAवर. तर या क्रियेलाच भाषांतरण किंवा ट्रान्सलेशन असे म्हणतात. बघा पुन्हा एकदा सांगते. mRNAवर जो कोडॉन असतो, हा जो mRNA आहे याच्यावरती जसा कोडॉन असतो प्रारंभिक कोडॉन, तर त्याला पूरक असणारा अँटीकोडॉन कुठे असतो या tRNAवर म्हणजे ट्रान्सफर RNAवर असतो. आणि या क्रियेलाच काय म्हटलं जातं भाषांतरण किंवा इंग्रजीमध्ये त्यालाच ट्रान्सलेशन असे म्हणतात. आता हा जो tRNA आहे त्या tRNAने आणलेल्या अमिनो अम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम कोण करतो तर rRNA. आता हा rRNA म्हणजे काय तर रिसिव्हिंग RNA. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. पहा tRNAने आणलेल्या अमिनो अम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम कोण करतो rRNA. याच दरम्यान काय होतं तर रायबोझोम mRNA म्हणजे मेसेंजर RNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये ट्रान्सलोकेशन म्हणतात. पहा पुन्हा एकदा सांगते. भाषांतरण म्हणजे काय तर mRNAवर जो कोडॉन असतो त्याला पूरक असा अँटीकोडॉन कुठे असतो tRNAवर असतो. या क्रियेला काय म्हणतात भाषांतरण किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात ट्रान्सलेशन. आता आपण स्थानांतरण म्हणजे काय ते पाहूया. तर tRNA म्हणजे ट्रान्सफर RNAने आणलेल्या अमिनो अम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडाच्या अंतराने सरकतो किंवा सरकत जातो. या क्रियेलाच काय म्हणतात स्थानांतरण किंवा ट्रान्सलोकेशन. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलाच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात आणि हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि सजीवांच्या शरीरातील विविध कार्यांचे नियंत्रण करण्याचे देखील ते काम करतात. आता आपण पाहूया उत्परिवर्तन. तर उत्परिवर्तन म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी आपण हा क्रम पाहूया. हा आहे उत्परिवर्तनाचा मूळ क्रम. या ठिकाणी आपल्याला हा मूळ क्रम दिसतोय. आता त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत प्रतिस्थापन ते या दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेले आहे. तर सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. हे आपण पाहिले. यालाच आपण अनुवंशिकता असे म्हटले. विद्यार्थी मित्रांनो, यामुळे काय होतं तर आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येतात. पहा आपण जर नवीन जन्मलेलं एखादं बाळ किंवा अगदी मोठ्या मुलामुलींचं सुद्धा चेहऱ्याचं निरीक्षण केलं तर काही मुलं अगदी त्यांच्या आईसारखी दिसतात, काही वडिलांसारखी दिसतात, काही आजी आजोबांसारखी दिसतात. म्हणजेच त्यांचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जसेच्या तसे काय होतात संक्रमित होतात किंवा ते अपत्यामध्ये येतात. परंतु काही वेळा काय होतं जनुकांमध्ये अचानक बदल होतो. हा जनुकामध्ये बदल झाला की काय होतं जनुकातील एखादे न्यूक्लियोटाईड अचानक आपली काय करते जागा बदलते. या ठिकाणी पहा याची जागा बदललेली आहे आणि मग ही जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलालाच काय म्हटले जाते उत्परिवर्तन. पहा पुन्हा एकदा ऐका. सजीवांमधील जनुकामुळे काय करतात ते त्यांच्यासारखा सजीव निर्माण करतात आणि एका पिढीतील गुण दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करतात. त्यामुळे आईवडिलांचे गुणधर्म अपत्यामध्ये येतात. परंतु काही वेळा काय होतं तर जनुकामध्ये अचानक काही बदल घडून येतो आणि मग हा जो बदल आहे तो जनुकातील एखादे न्यूक्लियोटाईड
काय करतं, आपली जागा बदलते. आणि जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलालाच काय म्हटलेलं आहे, उत्परिवर्तन. आता हे उत्परिवर्तन कधी किरकोळ स्वरूपाचे असते, पण काही वेळा ते लक्षणीय असते, म्हणजे गंभीर स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. तर सिकल सेल ॲनिमिया ही जनुकीय विकृती आहे. तर यासारख्या जनुकीय विकृती ह्या कशामुळे होतात, तर केवळ उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशनमुळे घडून येतात. हे आहे लक्षणीय उत्परिवर्तन. आणि ही सातत्याने चालणारी अखंड अशी प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे? डार्विन काय सांगतो, जो सक्षम असेल तोच टिकून राहील आणि जो सक्षम नसेल तो पर्यावरणामध्ये टिकून राहणार नाही. या ठिकाणी थोडे आठवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत, ज्याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वीमध्ये केलेला आहे. तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. आपण पुढचा मुद्दा पाहूया, उत्क्रांती म्हणजेच इव्हॉल्युशन. तर उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये उत्क्रांतीच्या 2-3 व्याख्या दिलेल्या आहेत, त्या एकमेकांना पूरक आहेत. तर त्या व्याख्या आपण आज अभ्यासणार आहोत. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच काय, उत्क्रांती. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. उत्क्रांतीमुळे सजीवांचा विकास होतो. अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये केला जातो किंवा करणे आवश्यक आहे. आता आपण उत्क्रांतीची दुसरी एक व्याख्या पाहू. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. बघा, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजेच काय, उत्क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. मग पृथ्वीवरती सजीव कसे निर्माण झाले, तर शास्त्रज्ञांचं काय मत आहे, सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये तयार झालेली असतील आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मग ही साधी संयुगे तयार झाल्यानंतर काय झालं, तर हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने, केंद्रकाम्ले तयार झाली. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झालेल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली आणि पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झाला असावा. डार्विनचा सिद्धांत काय सांगतो, तर जो सजीव पर्यावरणाशी जुळवून घेतो तोच सजीव टिकून राहतो आणि जो सजीव पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही, तो सजीव जिवंत राहू शकत नाही, तर त्या सजीवाचा काय होतो, नाश होतो. आज मितीला पृथ्वी तलावर वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. आता या सर्व प्रजाती सारख्या आहेत का, तर नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता असलेली पाहायला मिळते. सजीवांचा आकार, त्यांच्यामधील जटिलता, अगदी वरवर पाहिले तरी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. बाजूच्या आकृतीमध्ये तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे,
वेगवेगळे सजीव पाहायला मिळतील. यापैकी काही एकपेशीय आहेत तर काही बहुपेशीय आहेत. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार झालेला आपल्याला आढळतो. वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, अमिबा, पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी आहेत, तर क्लोरेला ही एकपेशीय वनस्पती आहे. तर एकपेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत, वटवृक्ष तुम्ही पाहिला असेल, अगदी 200-300 वर्षांचे मोठमोठे वटवृक्ष पाहायला आपल्याला मिळतात. तर एकपेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आपल्याला आढळतात. पृथ्वीवर सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत आपल्याला सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याबाबत उत्सुकता आहेच. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर सजीवांची उत्क्रांती किंवा त्यांचा क्रमविकास आणि या प्रकरणाचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगितले की हे प्रकरण मोठे आहे, त्यामुळे हे प्रकरण मी तुम्हाला 4 व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा. या ठिकाणी सरावासाठी मी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. थँक्यू.